पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानंतर आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, तेलाचा कमी वापर करा असं आवाहन मोदींनी केल्यानंतर आता विरोधकांकडून सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवली जातेय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या आवाहनानंतर आता सोशल मीडियावर पोस्ट करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। राज ठाकरे म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं। सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, इत्यादी इत्यादी। हे सगळं का तर सोनं, पेट्रोल, डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत। बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कुणीही काही असं करणार नाही असं तुम्ही सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे $90 ते $100 प्रति बॅरल असा आहे। हा भाव जगाने याआधी कधी पाहिला नाही असं सुद्धा नाहीये। 2008ला पुढे 2011-12 मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, 2013 ते 14च्या काळात जेव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किमती आणि देशाची इब्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ। पुढे अशीच परिस्थिती 2022 आणि 2023च्या दरम्यान जेव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील बॅरलचा भाव $90 ते $100च्या दरम्यानच गेला होता। या घटनांपैकी 3 ते 4 वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते। मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेव्हा मोदींनी केलं नाही, मग आताच का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत। बरं, जेव्हा बॅरलचा भाव $60 ते $65च्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात, त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले, जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले? त्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, ठीक आहे, मग हे आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? या राज्यांमध्ये जो अफाट पैशांचा खेळ करून मतदान मिळवलं तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात, पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडतंय? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाहीये। विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंसं वाटतं कारण गेल्या 10 ते 11 वर्षात आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही। भारतात राहावं असं वाटावं असं वातावरण निर्माण केलं नाही। शिक्षणात फक्त हिंदी कशी लागता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं आहे। गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत। एक अंदाज असा आहे की जवळपास 1.5 लाख करोड रुपये गेल्या 3 महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत। भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये। पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांमध्ये जातात। बरं, तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे, मग त्यासाठी स्वित्झर्लंडला का जायचं? स्वतः पंतप्रधान आता 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा आणि मगच लोकांना आवाहन करा। राज ठाकरेंच्या या पोस्टवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।